हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. मी आलेली आहे मम्मीच्या घरी आणि हा आहे माझ्या भावाचा मुलगा. तो छोटूसं बाळ माझ्या मांडीवर खेळतंय. तर सकाळी इथे मी माझी अंघोळ वगैरे करून बाळाशी खेळत बसले होते. तर तो देखील झोपेतून उठला होता आणि थोडासा वेळ मी याच्यासोबत घालवते. खिडकीमध्ये त्याला काहीतरी दिसतंय आणि तो खिडकीमध्येच घेऊन बस असं म्हणत होता. तर हे आमचं चाळीतलं घर आहे. तर भिंतीचा कलर वगैरे निघालेला आहे आणि इथे ना म्हणजे दरवर्षी पूर येतो, कारण की इथे आम्हाला जवळपासच उल्हास नदी अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये ना दरवर्षी पूर हा येतोच येतो आणि घरामध्ये पाणी आलं की पूर्ण भिंती वगैरे अशा अ, ओल्या वगैरे होतात आणि मग कलर वगैरे निघतो. तर बाबूशी मी खेळतीये आणि पूर्ण जत्रा आमच्या घरी आणलेली आहे माझ्या भावाने. जो माझ्या पाठचा जो भाऊ आहे तर तो ना जत्रेला जातो तेव्हा ना लहान बाळाला घेऊन जातो खेळायला, म्हणजे याला नाही, याच्यापेक्षा मोठ्या याच्या भावाला. आणि तो गेला ना की जे म्हणेल ते सगळं तो आणत असतो बाळासाठी. बाळ असलं ना घरातलं वातावरणच वेगळं असतं आणि हे पिल्लू बघा की मस्तपैकी या जत्रेतल्या फुग्याशी खेळतंय. त्याला फार बरं वाटतं. हा बघा, हा मोठा बसलाय, मोठा भाऊ, आणि हा छोटंसं बेबी. हा मोठा ना सारखा त्याच्याबरोबर जत्रेला जातो आणि काही ना काही खेळणी आणत असतो. तर आज ना जत्रेमधून म्हणजे 3 दिवस जत्रा होती आणि 3ही दिवस हा जो बाळ आहे तर ते 3ही दिवस गेलं होतं भावासोबत आणि 3ही दिवस मस्तपैकी खेळणी, खाऊ, काय काय हवंय ते सगळं आणत होतं. तर किचन आहे आतमध्ये आणि मम्मी आणि वहिनी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक करतायत. तर आता मी पण आलेली आहे आणि पप्पांचं वर्षश्राद्ध देखील आहे. तर मग त्यांचं सगळं चालू आहे. तर सकाळी नाश्ता वगैरे आता मुलांना घेऊन आलेली आहे वहिनी. मोठ्याला आता नाश्ता वगैरे देईल. ही सगळ्यात लहान वहिनी माझी. आणि मम्मी जी आहे ना, तर मम्मी आता इथे पुरण वगैरे मिक्स करते. रात्रीच पुरण तयार करून ठेवलेलं, पण आता ते सकाळी पुरणाची जी आमटी आहे ना, तर ती तयार करतीये. आणि पुरणपोळ्या ज्या आहेत, तर मम्मीला आणि वहिनीला म्हटलं पुरणपोळ्या मी लाटते म्हणून. तर आता छोटूला आता भूक लागलेली आहे. तो लागला रडायला आणि मग इथे मी डायरेक्ट रात्रीचंच घेतलं, कारण की दिवसभर मला खरंच सांगते शूट करायला जमलेलं नाहीये. तर ही आहे आमच्या गावची जत्रा. आता गाव म्हटलं तर आंबिवली. आंबिवली तसं बघायला गाव वगैरे नाहीये, पण तरी देखील म्हणजे तालुक्यामध्ये येतं म्हटल्यानंतर गाव टाईपमध्येच आहे. तर आंबिवली इथे ही मोहण्याला ही अय्यप्पा स्वामीची जत्रा असते आणि इथे ना मी आलेली आहे माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत. माझी मम्मी आहे, माझी वहिनी आहे, माझा लहान भाऊ आहे, त्याची 2 मुलं आहेत आणि आम्ही सगळं मस्तपैकी एन्जॉय करतोय. तर थोडंसं आम्ही जत्रेमध्ये फिरलो. खूप सारे खेळणी वगैरे होते आणि ना भावाचा जो मुलगा आहे ना, त्याचं सगळं लक्ष त्या खेळण्याकडेच होतं. हे बघा, हे अय्यप्पा स्वामीचं अशा पद्धतीने मंडप करून असं सजवलं जातो आणि मंडप हे पूर्णपणे गजऱ्यानेच सजवलं जातं. इतकं सुंदर सजवलं जातं ना आणि इथे जास्तीत जास्त साऊथ इंडियन लोकं आलेली असतात मस्तपैकी इथे पूजा वगैरे करायला. 3 दिवस धमाल असते नुसती. आता इथे भाऊ ना त्याच्या लहान मुलाला घेऊन बसलेला आहे आणि मी त्याचं शूट करतीये. त्याचं चाललं होतं की आगगाडीमध्येच बसायचे, पप्पा ट्रेनमध्येच बसायचे म्हणून. मग त्याला म्हटलं की "तू बस, मी थोडंसं तुझं शूट करते" म्हणून. त्याला फार मजा वाटत होती असं काही असलं की. तर या जत्रेमध्ये आल्यानंतर ना खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. आम्ही मैत्रिणी सगळेजण इथे यायचो आणि खूप सारी धम्माल मस्ती करायचो. प्रत्येक खेळण्यामध्ये बसायचो. आईस्क्रीम, पाणीपुरी, खूप खूप म्हणजे खूपच मज्जा करायचं आणि खूप बरं वाटलं मला. यावर्षी मी जत्रेला आले. दरवर्षी यायचं प्लॅनिंग असतं, पण ते काही जमत नाही. तर हे बघा, आजचा शेवटचा दिवस आहे जत्रेचा आणि आता हे अय्यप्पा स्वामीचे ना अशी पूर्णपणे मिरवणूक निघते. आता अय्यप्पा स्वामी म्हणजे काय? तर अय्यप्पा स्वामी म्हणजे कार्तिक स्वामी, जो गणपतीचा मोठा भाऊ आहे. कार्तिक स्वामी त्यांची ही जत्रा असते. तर त्यांना अय्यप्पा स्वामी म्हणतात. तर आता ही मिरवणूक वगैरे निघालेली आहे आणि सगळी माणसं हे बघा अशा पद्धतीने वाजवत ही मिरवणूक अशी येत असतात. आणि लहान मुली ज्या असतात ना, तर त्या खूप छान अशा एका लाईनमध्ये आरतीचं ताट घेऊन, त्यांचा एक वेगळाच मेकअप असतो, जो साऊथ इंडियन लोकं करतात तसा. आणि आता ती त्यांची आता मिरवणूक चाललेली आहे. तर मी तुम्हाला दाखवते आणखीन काय-काय असतं मिरवणुकीमध्ये. तर आजची ही जत्रा आमच्या गावाची नक्की तुम्ही एन्जॉय करा आणि मी देखील भरपूर एन्जॉय केली आणि मला असं वाटलं, की आमच्या गावची जत्रा इथे मी तुम्हाला दाखवावी.
तर हे बघा, या लहान मुली आलेल्या आहेत. गजरा घातलेला आहे, सॉरी, डोक्याला गजरा, गळ्यामध्ये हार, आरतीचं ताट आहे हातामध्ये, व्हाईट कलरची साडी आणि रेड कलरचं ब्लाउज. अशा लहान-लहान मुलींना असं तयार करून मिरवणुकीमध्ये असं आरतीचं ताट घेऊन त्यांना लाईनमध्ये असं घेऊन येत असतात. आता मंदिराजवळ हे सगळेजण येत चाललेले आहेत आणि हे सगळे साऊथ इंडियनच आहेत हे. तर इथे ही मोठीची मोठी बिल्डिंग जी दिसते ती NRC स्कूल, ही आमची शाळा आहे आणि हे बघा, ही त्यांचा डान्स असतो त्यामध्ये. तर स्पेशली ही मिरवणूक, हा डान्स आणि जी आतिषबाजी होते, तर ते बघण्यासाठी आणि जत्रा बघण्यासाठी लोकं खूप लांबून-लांबून येतात. तर आमचं बालपणच इथे गेलेलं आहे, त्याच्यामुळे आम्हाला हे फार भारी वाटतं. आम्ही ना लहान असताना या NRC स्कूलमध्ये जेव्हा मी होती, तर आणि मी आणि माझ्या मैत्रिणी वगैरे आमचे सगळे शेजारचे म्हणजे या एरियातले बरेचसे जण NRC स्कूलमध्येच होते. तर तिकडनं आम्ही ना तिसऱ्या दिवशी मस्तपैकी पाठीमागच्या गेटने डायरेक्ट या ग्राउंडमध्ये यायचो. मस्तपैकी ग्राउंडमध्ये फिरायचो आणि मग मस्तपैकी प्रसाद वगैरे खाऊन घरी जायचो. तर हे बघा, इतकी सगळी खेळणी आहेत आणि फूड स्टॉल आहेत इथे. भरपूर मज्जा, मस्ती, धमाल केली आणि मी आणि माझा जो लहान भाऊ आहे, आम्ही मोठ्या-मोठ्या हे जे पाळणे आहेत ना, यामध्ये बसलेलो. तर ते देखील मी तुमच्याशी शेअर करते. फार मजा आली आणि वरतून पूर्णपणे मी शूट केलेलं आहे. तर हे बघा, हे फूड स्टॉल आहेत, हे सगळे मंचुरियन, पाणीपुरी, शेवपुरी, भरपूर काय-काय होतं तिथे. आणि इकडेच बाजूला ना रांगोळी प्रदर्शन देखील भरलं जातं शाळेच्याच बाजूला क्लब हाऊसमध्ये. पण ते यावर्षी भरलं नाही वाटतं. कारण की आता NRC स्कूल जेव्हा NRC कंपनी होती, तर त्या कंपनीची ही शाळा आणि NRC स्कूल आणि NRC हॉस्पिटल, तर भरपूर मोठा असा एरिया आहे हा आणि तो मी तुमच्याशी शेअर करते माझी शाळा. आता मी आमच्या बाबूला घेऊन बसलेली आहे या ट्रेनमध्ये आणि माझी वहिनी देखील सोबत आहे. आता आम्ही मस्तपैकी या बाबूसोबत राईड करतोय ट्रेनची. तर लहान असताना ना माझे पप्पा, मम्मी, आम्ही सगळे भावंड आणि आमचे सगळे शेजारचे मैत्रिणी आणि लहान-लहान मुलं आम्ही सगळेजण एकत्र यायचो. बघा, या रातपाळण्यामध्ये आम्ही बसलो होतो. हा तिरका रातपाळणा. यामध्ये देखील भरपूर मज्जा मस्ती आली आम्हाला आणि या रातपाळण्यामध्ये मी माझ्या वहिनीला म्हणत होती, "चल आपण जाऊया, आपण त्याच्यामध्ये बसूया." हा माझा लहान भाऊ आहे. आम्ही दोघं जण चाललेलो आहोत त्या रातपाळण्यामध्ये बसण्यासाठी. तर बसलेलो आहोत आम्ही इथे आणि हे बघा, हे आमच्या वरचे जे बसलेले आहेत ही माणसं आणि वरतून आता मी शूट करते आणि आमची शाळा देखील दाखवते. मी आणि माझा भाऊ असला ना, की भरपूर आम्ही धम्माल, मज्जा, मस्ती आणि मोठमोठ्या रातपाळण्यामध्ये आम्ही बसतो. तर ही जी जत्रा आहे ना, ही आमच्या NRC स्कूलच्या ग्राउंडमध्ये भरते आणि हे बघा, इतकं मोठं ग्राउंड आहे हे आणि इतक्या मोठ्या ग्राउंडमध्ये ही जत्रा भरलेली असते. वरतून सगळे फूड स्टॉल दिसतायत. वेगवेगळे असे जत्रेमध्ये असलेले खेळणी दिसतात आहे. मुलांसाठी मज्जा आहे. हा बघा, माझा पाय मी दाखवला तुम्हाला आणि आता आम्ही बसलेलो यामध्ये आणि मस्तपैकी आता आम्ही एन्जॉय करतोय, मी आणि माझा लहान भाऊ. मम्मीला चल म्हटलं होतं, पण मम्मी म्हणाली, "नको, नको, मला भीती वाटते. तुम्ही दोघंच जावा" म्हणून. वहिनीला चल म्हटलं, तर वहिनी म्हणाली, "नाही, तुम्ही दोघं जावा आणि आपण दोघी नंतर दुसऱ्या ह्याच्यात बसू." ही बघा, आमची NRC स्कूल किती मोठी आहे आणि पौर्णिमेचा चंद्र. तर असा होता आजचा माझा मस्तपैकी जत्रेमध्ये घालवलेला दिवस. आणि हे बघा, वरतून इतकं सुंदर दृश्य दिसतंय ना आणि या जत्रेमध्ये माझी मैत्रीण दिसली, ही मैत्रीण. आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड जी माझ्या कॉलेजमध्ये होती. भरपूर आम्ही गप्पा गोष्टी केल्या, मस्तपैकी मिठी वगैरे मारली, जुन्या आठवणी झाल्या आणि आता मम्मी, वहिनी आणि आमचा बाबू इथे मी थोडंसं फोटो काढतीये आणि थोडंसं शूट देखील केलं. खूप मज्जा आली. आजचा जो व्लॉग आहे तो फक्त आणि फक्त जत्रेचाच आहे. मला माझ्या घरचं काही दाखवता आलं नाही मम्मीच्या इकडचं. पण पुन्हा जर मी कधी गेली ना, तर नक्की दाखवेन. तर आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय बाय.